गुड मॉर्निंग. आज आपण 12वीचा जो तिसरा टॉपिक आहे पेपर फर्स्ट मधला स्ट्रेट लाईन हा टॉपिक आपण आज पाहतोय. परंतु तो पाहत असताना आपल्याला आपण 11वीचे जे टॉपिक स्ट्रेट लाईन आहे तर त्या 11वीच्या स्ट्रेट लाईन टॉपिक मधले जे काही फॉर्म्युले आहेत साधारणतः 14-15 फॉर्म्युले ते फॉर्म्युल्याची रिव्हिजन घेणं आवश्यक आहे. ते फॉर्म्युले आपल्याला अगोदर यायला पाहिजे. जो बेस आहे 11वीचा त्याच्यात पुढचा भाग 12वीमध्ये दिलेला आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये थेरममध्ये आपल्याला त्याची आवश्यकता लागते. असे कोणते फॉर्म्युले आहेत त्याचा आपण थोडा अभ्यास करूया, ते रिव्हिजन घेऊ आपण. म्हणजे आपल्याला 12वीमध्ये शिकत असताना एक्झाम्पलमध्ये किंवा थेरममध्ये आपल्याला काही अडचणी येणार नाही. तर त्याच्यातलं जे पहिलं आर्टिकल आहे इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन. इन्क्लिनेशन ऑफ लाईन. इन्क्लिनेशन म्हणजे काय? समजा एक लाईन, हे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, हे लाईन एल. Line L makes an angle theta with the positive direction of x-axis. Then this angle is called the inclination of a line L. Suppose the angle theta equal to 30 degree. Then the inclination of a line L with x-axis is 30 degree. आपल्याला इन्क्लिनेशन म्हणजे एखाद्या लाईनी एक्स अक्षाबरोबर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने केलेला जो अँगल असतो त्याला म्हणायचं इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन. दोन लाईनचं समजा इन्क्लिनेशन सारखं असेल, एक लाईन L1 घेतली आणि दुसरी लाईन L2 घेतली, दोन्ही लाईनचं इन्क्लिनेशन जर सेम असेल, ह्या L2 लाईनने सुद्धा 30 डिग्री अँगल केला असेल, तर ह्या दोन लाईनला पॅरलल लाईन असते. पॅरलल लाईन्स हॅव्हिंग सेम इन्क्लिनेशन्स. दुसरा ठिकाणी स्लोप ऑफ ए लाईन. स्लोप ऑफ ए लाईन एल. या लाईनचा आपल्याला स्लोप काढायचा. स्लोप म्हणजे चढ, आपण दहावीला पाहिलेला आहे. पण तो कसा डिफाईन केलेला आहे? एखाद्या लाईननी जर थीटा अँगल केला असेल किंवा त्याचं इन्क्लिनेशन जर थीटा असेल तर त्या लाईनचा स्लोप, दी स्लोप ऑफ ए लाईन एल मेक्स अन अँगल थीटा विथ दी एक्स ऍक्सिस, देन इट्स स्लोप इज डिफाइन्ड बाय एम इक्वल टू टॅन थीटा. एम बरोबर टॅन थीटा हा झाला त्या लाईनचा स्लोप. समजा त्या लाईनने 30 डिग्री अँगल केला, देन इट्स स्लोप इज एम इक्वल टू टॅन 30 डिग्री. The value of tan 30 is 1/√3. Suppose a line makes an angle 60 degree with the x-axis, then its slope m equal to tan 60. Tan 60, the value of tan 60 is √3. हे इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन हे पहिला आर्टिकल, आणि मग त्या इन्क्लिनेशन वरून आपण स्लोप कसा काढायचा ते पाहिजे. दुसरे स्लोप ऑफ ए लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. दोन पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचा आपल्याला स्लोप पाहिजे. That the point A is x1 y1 and B is x2 y2. 2 points lies on the line AB. Then slope of the line AB. Slope of the line AB is equal to m equal to y2 minus y1 upon x2 minus x1. This is the slope of a line पासिंग थ्रू दी 2 पॉइंट. 2 पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचा जर स्लोप काढायचा असेल तर हे सूत्र वापरून तुम्हाला त्या लाईनचा स्लोप काढता येतो. स्लोप ऑफ ए लाईन. त्याच्यानंतर फॉर्मेशन, इक्वेशन ऑफ ए लाईन. फॉर्मेशन ऑफ ए लाईन. फॉर्मेशन ऑफ ए लाईन. लाईनचे 5 फॉर्म्स आहेत.
जर तुम्हाला लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर त्याचे 5 टाइप्स आहेत, 5 फॉर्म्स आहेत. पहिला फॉर्म स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म कसा आहे? The slope point form of the equation of a line is defined by y minus y1 equal to m into bracket x minus x2. The equation of a line passing through the point x1 y1 and having slope m is y minus y1 equal to m into bracket x minus x1. जर एखाद्या लाईन वरचा पॉइंट माहित असेल आणि स्लोप माहित असेल आणि त्या लाईनचं इक्वेशन जर काढायचं असेल त्यावेळेला हा फॉर्म्युला वापरायचा आणि त्या लाईनचं इक्वेशन काढायचं. दुसरा टाइप आहे स्लोप पॉइंट फॉर्म 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन जर काढायचं असेल तर त्याला 2 पॉइंट फॉर्म असं म्हटलेलं आहे. द इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स A is x1 y1 and B is x2 y2. Then its equation is given by x minus x1 upon x1 minus x2 is equal to y minus y1 upon y1 minus y2. 2 पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचे इक्वेशन जर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. त्याला 2 पॉइंट फॉर्म असणार. तिसरा आहे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ ए लाईन. समजा एक लाईन, त्या लाईनचा तुम्हाला स्लोप माहित आहे. या लाईनचा स्लोप m हा त्याचा y इंटरसेप्ट c. इंटरसेप्ट म्हणजे काय की ती लाईन y अक्षाला किती अंतरावर कट झाली, हे OP अंतर जे असेल याला म्हणायचं त्या लाईनचा y इंटरसेप्ट. मग हे अंतर माहित असेल, त्या लाईनचा स्लोप माहित असेल आणि तुम्हाला या लाईनचं इक्वेशन काढत असताना तो फॉर्म्युला वापरायचा आहे y equal to mx plus c. This is known as the slope intercept form of the equation of a line. चौथा फॉर्म आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म ऑफ ए इक्वेशन ऑफ ए लाइन. समजा एक लाइन x axis y axis, this line L intersect the x axis at the point A and intersect the y axis at the point B. Then its x intercept is A and y intercept is B. Then its equation is defined by x upon A plus y upon B equal to 1. This is known as the double intercept form of the equation of the line. हा फॉर्म्युला कधी वापरायचा? जर एखाद्या लाईनचा तुम्हाला x इंटरसेप्ट माहित असेल, y इंटरसेप्ट दिलेला असेल, त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा. याला डबल इंटरसेप्ट फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ ए लाईन म्हटलेलं आहे. हे सूत्र वापरून तुम्हाला त्या लाईनचं इक्वेशन काढता येईल. इंटरसेप्ट म्हणजे काय की ती लाईन एक्स अक्षाला कट झालेली असते. इंटरसेक्ट आणि दिस इज इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे लेंथ ऑफ OA means its x intercept and length of OB is called the y intercept of a line. मग हे दोन्ही इंटरसेप्ट तुम्हाला माहित असतील किंवा दिलेले असतील त्यावेळेस हे सूत्र वापरायचं आणि त्या लाईनचं इक्वेशन तयार करायचं. पाचवा फॉर्म आहे स्लोप ओरिजिन फॉर्म. स्लोप ओरिजिन फॉर्म. एखादी लाईन जर ओरिजिन मधून जात असेल, a line passing through the origin having slope m, then its equation is defined by y equal to mx. This is known as the slope origin form of the equation of the line. सवा फॉर्म है normal form. Normal form of the line.
Normal form means suppose the line L be in a space and OP be the perpendicular to the line L from origin. ON. Let P be the length of the line ON. ON is the normal and the line L. The normal ON makes an angle alpha with the x-axis. Then the normal form of the equation of a line L is given by x cos alpha plus y sin alpha equal to P, where P be the perpendicular distance from the origin or P be the length of the normal and alpha be the inclination of the normal with the positive direction of the x-axis. This is the normal form of the equation of the line. Next, general form. General form of the equation of a line. General form. The general form of the equation of a line the line which is of the form ax plus by plus c equal to 0, where a, b and c belonging to R, that is real number, and a and b not 0 simultaneously, then such type of equation is called the general equation of a line. General form of the equation of a line. For example, twice x plus 3y minus 5 equal to 0, twice x minus 7 equal to 0, etc. are called the general form of the equation of a line. Now, slope and intercept form. Slope and intercept of the general equation of a line is defined by first slope. Slope of the general form. General line is defined by m equal to minus e divided by b. Its x-intercept. Its x-intercept is defined by minus c upon a, and its y-intercept. Y-intercept is equal to minus c upon b. ही जी जनरल इक्वेशन आहे, या जनरल इक्वेशनचा जर तुम्हाला स्लोप काढायला सांगितला, त्याचा एक्स इंटरसेप्ट काढा म्हटलं, वाय इंटरसेप्ट काढा म्हटलं, तर हे तीन फॉर्म वापरायचे. हे सूत्र वापरून तुम्हाला त्या लाईनचा स्लोप काढता येतो, त्याचा एक्स इंटरसेप्ट काढता येतो, वाय इंटरसेप्ट काढता येतो. फॉर एक्झाम्पल, फाइंड द स्लोप अँड इंटरसेप्ट ऑफ द फॉलोइंग लाईन ट्वाइस एक्स प्लस 3y प्लस 5 इक्वल टू 0. First, slope. Slope n equal to minus a upon b, that is equal to minus 2 by 3. Its x-intercept equal to minus c upon a, that is equal to minus 5 upon 2, and its y-intercept equal to minus c upon b, that is equal to minus 5 upon 3. हे सगळं आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे की स्ट्रेट लाईन दिलेलं आहे, या स्ट्रेट लाईनचा स्लोप काढा म्हटलं, त्याचा एक्स इंटरसेप्ट काढा म्हटलं, त्याचा वाय इंटरसेप्ट काढा म्हटलं, तर या पद्धतीने तुम्हाला ते काढता येईल. त्याच्यानंतर आपण अँगल बिटवीन टू लाईन्स. अँगल बिटवीन दी टू लाईन्स. दोन लाईनच्या मधला ॲक्यूट अँगल कसा काढायचा. लेट y equal to m1x plus c be the first line and y equal to m2x plus c2 be the second line and theta be the acute angle between them. Then
the acute angle theta is obtained by using the following formula: tan theta equal to mod m1 minus m2 upon 1 plus m1 into m, where m1 and m2 are the slopes of the lines 1 and या लाईनचा स्लोप m1, दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 आणि त्या दोन्हीच्या मधला म्हणजे असा अँगल आहे. ही लाईन पहिली L1 घेतली, दुसरी L2 आहे, त्याच्या मधला हा अँगल थीटा असेल. हा अँगल आहे दोन लाईनच्या मधला जर काढायचा असेल त्यावेळेस सूत्र वापरायचं. पण त्याची कंडिशन, समजा ह्या दोन्ही लाईन जर पॅरलल असतील, लाईन्स L1 and L2 are parallel to each other, then its the slope are same. M1 आणि M2 दोन लाईनचे स्लोप सारखे म्हणजे त्याचे इन्क्लिनेशन सारखं असतं, म्हणजे त्याचे स्लोप सारखे असतात. म्हणजे थीटा इक्वल टू 0 किंमत जर आपण ठेवली याच्यामध्ये, दोन लाईन पॅरलल म्हणजे त्या दोन्हीच्या मधलं इन्क्लिनेशन 0 डिग्री आहे. मग याच्यावर जर आपण थीटा 0 किंमत दिली, हे सगळं सॉल्व केलं तर m1 बरोबर m2. If the two lines L1 and L2 are perpendicular to each other, L1 is perpendicular to L2, then m1 m2 equal to -1. हे सगळं आपण 11 मध्ये पाहिलं. दोन लाईन जर पॅरलल असतील, त्यांचे स्लोप सारखे असतात, दोन लाईन परपेंडिक्युलर असतील, त्याचा स्लोपचा गुणाकार -1 असतो. नेक्स्ट, perpendicular distance from the point to the line. समजा ही लाईन आहे ax plus by plus c equal to 0, and हा p point px1 y1 be any point in a space. Draw pm perpendicular to the line ax plus by plus c equal to. Then this perpendicular distance pm is defined by mod ax1 plus by1 plus c upon root a square plus b square. जर एखादा पॉइंट आणि लाईन याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स लंबांतर तुम्हाला काढायचं असेल तर फॉर्म्युला वापरा. pm इक्वल टू ax1 प्लस by1 प्लस c अपॉन रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. समजा हा p पॉइंट ओरिजिन असेल, ओरिजिन पासून जर लंबांतर काढायचं असेल OM इक्वल टू मॉड c अपॉन रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. The perpendicular distance from the origin to the line ax plus by plus c equal to 0 is given by OM equal to mod c upon root a square plus b square. Next, distance between the two parallel lines. दोन पॅरलल लाईनच्या मधलं अंतर काढा. दिस इज लाईन L1 and L2. These two lines are parallel to each other. The equation of the line L1 is y equal to mx plus c1, and equation of the line L2 is y equal to mx plus c2. The line L1 and L2 are parallel, then its slopes are same. The perpendicular distance between two parallel lines is given by mod c1 minus c2 upon root ax plus by plus c1 equal to 0. This is the equation of a line L1, and ax plus by plus c2 equal to 0. This is the equation of the line L2. Then
perpendicular distance between two parallel line is defined by c mod c1 minus c2 upon root a square plus b square. दोन समांतर रेषा असतील किंवा दोन पॅरलल लाईनच्या मधला अंतर काढायचं असेल तर हे सूत्र वापरायचं. ax plus by where c1 is the intercept of the line L1 and c2 be the intercept of the line L2. Then the perpendicular distance between two parallel lines is given by Pn equal to mod c1 minus c2 upon root a square plus b square. एवढे सगळे जे फॉर्म्युला आपण आता पाहिले हे सगळे फॉर्म्युले आपल्याला 11वीच्या स्ट्रेट लाईन टॉपिक मध्ये आपण पाहिले. त्याचा वापर आपल्याला 12वीचा जो स्ट्रेट लाईन टॉपिक त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे. त्यासाठी आपण हे सगळे आता 12वीचा जो टॉपिक आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन याच्यातलं पहिलं जे आर्टिकल आहे जॉइंट इक्वेशन. जॉइंट इक्वेशन और कंबाइंड इक्वेशन. कंबाइंड इक्वेशन ऑफ द टू लाइन्स. दोन लाईनच्या मधलं जॉइंट इक्वेशन कसं आहे. दिस इज द फर्स्ट आर्टिकल इन द स्ट्रेट लाइन टॉपिक. Let u equal to a1x plus b1y plus c1 equal to 0 and v equal to a2x plus b2y plus c2 equal to 0 be the two lines passing through any points. Then its joint equation or combined equation is defined by uv equal to 0. That is a1x plus b1y plus c1 into a2x plus b2y plus c2 equal to 0. This is the joint equation or combined equation of a two lines passing through any points. दोन लाईन दिलेले दोन लाईन चं जॉइंट इक्वेशन तयार करा म्हटलं या दोघांचा गुणाकार बरोबर 0 घ्यायचा. फॉर एक्झाम्पल 3x plus 2y equal to 0 be the first line and the line v equal to twice x minus y equal to 0. These two lines passes through the